ज्या कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध केलता त्याला खाली तिथं पुरण्यात आले. तो गाइस जैसे तुम लोग देख सकते हो अभी मैं रिक्शा में हूँ एंड बेसिकली मैं हूँ कोल्हापुर सिटी में. मतलब आज देखो आज है थर्सडे, आज थर्सडे है ना. हाँ तो आज थर्सडे है एंड यस सो मैं हमने दोनों ने क्या सोचा कि आज है ना हम बाहर जाते घूमते थोड़ा एंड महालक्ष्मी मंदिर भी जाते थोडा दर्शन देते. सो यस आता जाऊया आपण सरळ मंदिरात सगळ्यात अगोदर. तर आता रिक्षातच आहोत दोघं पण. तर सगळ्यात अगोदर आपण जाऊ मंदिरात. मग आपण पुढं काय करतो कुठे फिरतो ते तुम्हाला सगळं एकदम सविस्तर दाखवतो. चॅनलवर जो कोण नवीन आहे सबस्क्राईब करा पटकन. ओके तर तुम्ही जसं बघू शकता की आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या इथे जवळ. ठीक आहे. सो आता आपण आहे ना डायरेक्ट एंट्री करणार आतमध्ये. आणि आत्ता तुम्हाला आहे ना जास्ती मी काय आहे ना टाइमपास करणार नाही आणि बडबड करणार नाही. सिम्पल तुमच्यासाठी एक सिनेमॅटिक आहे ना शॉर्ट्स चालू ठेवणार. सो या आता एक सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा पटकन. तो गाइस जैसे कि तुम लोग देख सकते हो अपना दर्शन एकदम अच्छे से हुआ है, टीका लगा है एंड यस अभी हमने वटी जो ली थी वो वटी रिटर्न भी की है. एंड सो यस अभी आगे तुमको एक बार मंदिर का टूर देता हूँ. एंड सबसे पहले मंदिर के बारे में है ना ये भाई से पूछते हैं. ठीक आहे. आता ना अर्धे पब्लिक आपली हिंदी पण आहे ना मराठीत पण कंटिन्यू करतो की. सो आता मराठीतच कंटिन्यू करूया. मराठीच चालते की काय विषय नाही भाऊ. मला या मंदिरासंदर्भात आहे ना जरासं माहिती दे शॉर्टमध्ये. म्हणजे तुला जेवढी माहिती असेल मंदिराबद्दल. एवढी पण नाही मी आता किरकोळ असेल तरी चालेल काही विषय नाही मला. ठीक आहे. ओके सुजित भाऊ आता हे जर मंदिर तू किती वर्ष झाली इथं काम करतोस आता. मला 2 वर्ष झाले ते कामाला लागून. 2 वर्ष काय वैशिष्ट्य पाहिलंस का नाही इथं एवढ्या 2 वर्ष अनुभव या मंदिरात एक अनुभवले की प्रत्येक नवस हा पूर्ण होतो. ओके कुठलाही किती या कठीण हे असला नवस असला तरी तो सहज पूर्ण होतो. मंदिर संदर्भात आता मला थोडीशी शॉर्ट मध्ये सांग माहिती. हे मंदिर आपले मानवाने नाही तर काही राक्षसांनी बनवलेलं आहे. आणि या देवीने ज्यांचे पण राक्षसाचा वध केले ते मंदिराच्या शिखरांवरती दिसायला मिळतात आपल्याला. आणि ते तू कोल्हापूर बद्दल जरा सांग की. इथं खाली जवळपास एक 100 मीटर अंतरावर कने एक दर्गा आहे बाबू जमाल म्हणून सरकारांचा. त्या सरकाराच्या पायथ्याशी कोल्हासूर नावाच्या देवी आपल्या अंबाबाई देवीने ज्या कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध केलता त्याला खाली तिथं पुरण्यात आले. मग ते त्याला आपण तुडवून आपण आहे ना पुढे वाटा चालतो आहे की नाही. हा बरोबर. त्याला तुडवून आपण त्या देवाचं म्हणजे बाबू जमाल सरकारांचं दर्शन घ्यायला जातो. अच्छा चालतंय. चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू भाऊ. भेटू आपण लवकरच. आणि युट्यूबला बघ. हा बघतो. चालते. जसं तुम्ही बघू शकता आता आपण आहे ना इथं सँडविच खायला आलो. विषय काय झाला की आपण आहे ना निघताना घरातून आहे ना काहीच खाल्लं नव्हतं. मग विचार काय केला खातो पण लाईट खातो म्हणजे आपण जरा फिरताना आहे ना मग नंतर पोटात गडबडी नको. सो तसा विषय. आणि यस जर तुम्ही कोण असं महालक्ष्मीला येत असाल तर आहे ना बघा तुम्ही रेल्वे स्टेशनपासून पण रिक्षा करू शकताय किंवा कुठूनही. जास्ती होत नाही 40 ते 60 पर्यंतच आहे ना रिक्षाचं भाडं होतं. तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकताय. मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू शकता. आज तर आहे ना गर्दी मला बघण्यात आली कारण की मार्गशीर्ष महिन्याचा आज गुरुवार होता म्हणून. आणि की तुम्ही एनी टाईम येऊ शकता तर तुम्हाला गर्दी पण एवढी काय भेटणार नाही. सो यस आता आपण कुठं चाललो आहोत ते मला पण नाही माहिती. पुढचं बघूया आपण. कोल्हापूरचा पहिल्यांदा टोस्ट सँडविच खाऊन तुम्हाला एकदा आहे ना चव सांगतो कशी आहे.
सो गाईज आता आपण आहे ना निघलेलो आहे महालक्ष्मी मंदिरापासून. सर्व पुढे आपण चाललो आता न्यू पॅलेसला. सो आपण आहे ना चांगली जागा आता आहे ना तुम्हाला एकदम टूरवर देतो मस्तपैकी. जर तुम्ही कोल्हापुरात नवीन आहात आणि कोल्हापूरमधून आहात तर तुम्हाला ही माहितीच असेल कुठं कुठं आपल्याला फिरायचे आहे ना स्पॉट्स आहेत. रंकाळा म्हणा, रंकाळा लेक वगैरे, न्यू पॅलेस. तर तेच आता आपण चाललेलो आहोत न्यू पॅलेसला. तर चला आपण बघूया. सो आता इथं आपण आहे ना तिकीट काढणार आहोत. तिकीट इथं आत जायला एंट्री पास सारखं आहे ना काढावं लागतं न्यू पॅलेसमध्ये. जो कोणी नवीन येत असेल तर सगळ्यात अगोदर तिकीट काढा. ओके तो गाइस मैं अंदर जाके आया. यहाँ पे वीडियो अलाउड नहीं है बट मेरा एकदम वर्स्ट एक्सपीरियंस रहा कि मेरे को पता नहीं था. ऑब्वियसली बात है मैं विजिटर हूँ, पहली बार आ रहा हूँ. सो उन्होंने कुछ है ना ऐसा डिस्क्लेमर भी दिया नहीं था एंड कहाँ पे नोटिस भी लिखा नहीं था कि हाँ यहाँ पे मोबाइल एंड वीडियोग्राफी वगैरह अलाउड नहीं है. बट या उन्होंने बताया नहीं एंड ऑल ऑफ अ सडन एक बंदा आता है मेरे को बोलता है कि फ़ोन बंद कर, स्विच ऑफ कर. तो उधर मेरी है ना तो मैं हो गई. बट या इन दी एंड मैंने उनकी है ना जो पॉलिसीज़ है उनको रिस्पेक्ट करते हुए मैंने फ़ोन मतलब जेब में रखा एंड वीडियो शूट नहीं किया. सो वही इनका है ना थोड़ा सा मैनेजमेंट एकदम वर्स्ट सीधा बोलता हूँ, वर्स्ट एकदम वर्स्ट है. वो बंदे ने है ना दिमाग ख़राब कर दिया था मेरा. सो मेरा मूड भी चला गया. ज़्यादा मैंने देखा नहीं, मैंने आर्म्स देखे जो भी तलवार वगैरह थे उनकी. जब शाहू महाराज जी इंग्लैंड गए थे फिर वहाँ से रिटर्न आए, फिर वो सारी चीज़ें है ना एक एक डॉक्यूमेंट्री वाइज रखी है अच्छे से. वो सारी चीज़ें देखी मैंने. एंड यहाँ अंदर बहुत भी बड़ा है, हॉल भी है, दरबार भी है. वो सारी चीज़ें मैंने देखी, मस्त है. पर अंदर बस ये कि मैनेजमेंट ज़रा सा है ना इन लोग का बेटर हो सकता है बट है नहीं, वही चीज़ है. सो आज जब भी कोई आ रहा है नहीं हो तो प्लीज़ मोबाइल वगैरह देख के. ओके अभी चलते घर. क्या जाते जाते मेरे को व्यू दिखा, देखो मस्त. सो ब्लॉग को गाइस यहीं पे एंड करते हैं. I hope you guys enjoyed this video. If you did, make sure to subscribe my channel and stay sexy. So वही तो ब्लॉग इथं सांगूया आपण. ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण लवकरच. अँड हा एवढाच होता. आणि जो कोणी आहे ना येत असेल न्यू पॅलेसला तुम्ही न्यू पॅलेस बोलू शकता किंवा शालिनी पॅलेस. जास्तीत जास्त तुमचं 60 रुपये रिक्षाने होईल किंवा 70 रुपये तेवढंच. जास्ती काय नाही, जास्ती इथं मागतात पण काही काही लोक तर देऊ नका. चला भेटूया.